शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात आणि ज्या दंगल करणाऱ्या आहेत अशांवर कठोर कारवाई करायला आपण सुरुवात केली. मी देवेंद्रजींचं अभिनंदन करेन की त्यांनी अशी सुरुवात केली. त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याची सुरुवात केली, पण हीच अशा स्वरूपाची कारवाई अन्य ठिकाणी होणार आहे का? जो धाक तुम्ही नागपूरला निर्माण केला तसाच धाक अन्य ठिकाणी पोलिसांचा निर्माण होईल का? एका ठिकाणी आपलं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्याचे गाव असते तर दळत राहायचं, हा कोणता उद्योग लावला या ठिकाणी? आणि अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की पोलीस यंत्रणेवरही ताण आहे. पोलीस यंत्रणेवर ताण आहे. पोलिसांची संख्या मुळामध्ये कमी आहे, संख्या कमी आहे. आमच्याकडे मी पाहतो की एकेका पोलीस स्टेशनला 20-25च्या वर पोलीस नाही आहेत. अख्खा तालुका आहे 25 पोलिसांवर ताण आहे. आणि ही संख्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून तर आता तीच आहे. स्वातंत्र्यपूर्व 25 होत्या आणि आता 27 झाले. मी भुसावळचं मागचं उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी 20 पोलीस कमी केले मागच्या वर्षीच्या तुलनेत. संख्या गुन्ह्यांची वाढली म्हणजे पोलीस कमी करतात तुम्ही. मग अध्यक्ष महोदय, पोलीस यंत्रणेमध्ये पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यांनाही त्या ठिकाणी त्यांच्या निवासाच्या व्यवस्था वाढवण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि वाळू माफिया आणि पोलीस महसूल यांनी एकत्रितरित्या वाळू माफियावर नियंत्रण आणलं पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तहसीलदार महसूल विभाग म्हणतो ही आमची जबाबदारी आहे पण आम्हाला पोलीस संरक्षण नाही. पोलीस म्हणतात की आमची जबाबदारी हे नाहीच, फक्त हप्ते खाणं एवढीच जबाबदारी आमची आहे. वाळू माफियांकडून हप्ते घेऊ पण त्यांना पकडणार नाही एवढी जबाबदारी आमची आहे. सामूहिक जबाबदारी घ्या ना. दोघांनी मिळून या ठिकाणी या वाळू माफियांचे हल्ले जे होत आहेत वारंवार ते थांबवा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. आणि हे थांबवण्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य दिवाळखोरीत आहे मला माहिती आहे. राज्य हे 45,000 कोटी रुपयाच्या तुटीमध्ये ह्याची कल्पना आपल्या साऱ्यांना बजेटच्या माध्यमातून आली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, राज्य जरी दिवाळखोरीत असलं. आता 11:15 वाजलेत. माननीय खडसे साहेब, आपण ऑनलेग राहा. आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता पुन्हा भरेल.